नमस्कार, मी सुदर्शन जगदाळे, आम आदमी पार्टीचा पुणे शहर अध्यक्ष आणि बोपोडीमधील माझे सहकारी आहेत तिथं. आम्ही सकाळी एक 10 वाजल्यापासून सर्वपल्ली राधाकृष्ण बोपोडीमधल्या शाळेमध्ये आहेत. इथल्या पालकांच्या काही तक्रारी आल्या होत्या की इथं रात्रभर दारू पिली जाते, अशा बॉटल असतात. तुम्ही बघत असाल की इथल्या सगळ्या प्रिमायसेसमध्ये बॉटल पडलेल्या आहेत. सगळीकडे जवळपास नाही म्हणलं तर एक 400-500च्या आसपास बॉटल आधी इथून महानगरपालिकेची यंत्रणा बोलवली आणि बॉटल काढून दिल्या आहेत. इथल्या सगळ्या काढलेल्या आहेत. पालिकेच्या यंत्रणेने पण मदत केली. मुळामध्ये हा इथला प्रश्न हा सुरक्षा रक्षकाचा आहे. मला वाटतं की इथलं नाही म्हणलं तर 1000च्या आसपास विद्यार्थ्यांची संख्या आहे. मोठा प्रिमायसेस आहे, म्हणजे जवळपास 5,000 विद्यार्थी बसतील, पण शाळा बंद पडत चाललेली. इथला मूळ मुद्दा असा आहे की इथली सुरक्षा व्यवस्थाच नाही. इथं काही इथं पालिकेचं सुरक्षा गार्डच नाही आहे. म्हणजे या यंत्रणेमध्ये गुन्हेगारी पोषण्याचं काम या शाळेमधून होत आहे. आम आदमी पार्टीची मागणी आहे की किमान इन्फ्रास्ट्रक्चर तरी चांगलं या विद्यार्थ्यांना भेटलं पाहिजे, त्यांच्या हक्काचं भेटलं पाहिजे. गोरगरिबाचे ज्याचं पोट हातावर आहे त्यांच्या असे पालक आपल्या विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये टाकतात. इथली परिस्थिती खूप घाण होती. आम्ही हे साफ करून घेतले पालिकेच्या सुरक्षा रक्षक यांच्याकडून, यंत्रणेकडून. पार्टीची मागणी आहे की किमान हा प्रिमायसेस सुरक्षित राहिला पाहिजे. त्याच्यासाठी किमान रात्री 2 आणि दिवसा 2 असे सिक्युरिटी गार्ड पुणे महानगरपालिकेने असतात. की मला असं वाटतं की लहान लहान मुलं आहेत, मला 1ली-2रीचे मुलं आहेत, ते जर या भागात जर फिरत असतील तर अशा काचा त्यांच्या पायाला लागतील. सुरक्षेचा, नंतर नागरिकाच्या, विद्यार्थ्यांचा स्वास्थ्याचा पण इश्यू आहे हा. त्यांच्या शारीरिक इजा होऊ शकते यांना, आणि ही महानगरपालिकेनं ताबडतोब याच्यावर कारवाई केली पाहिजे. पोलीस यंत्रणेला सुद्धा ही एक चपराक आहे की त्यांच्या नाकाखाली, म्हणजे आम्ही बघत असतो की इथं मोठे मोठे पॉलिटिशियन आजूबाजूला राहतात, पण कोणाचंही लक्ष नाही या व्यवस्थेकडं. आम आदमी पार्टी याला वाचा फोडेल, आणि हा जोपर्यंत प्रश्न संपणार नाही तोपर्यंत आज प्रिमायसेसच्या बाहेर जायचं नाही मी ठरवलेलं आहे. तर मी इथंच आज दिवसभर उपलब्ध आहे. सगळं साफसफाई करून घेऊन जोपर्यंत सुरक्षा रक्षक पालिकेचे इथं डेप्यूट होत नाही तोपर्यंत आम्ही इथंच असणार आहे.